माझे आयुक्त आहेत देशमुख साहेब, त्यांच्याशी संवाद साधतोय. साहेब, कसा प्रतिसाद आहे? तुम्ही गेले 15 प्रतिसाद खूप दिवस झाले चांगला आहे. तर सकाळपासून आम्ही सर्व ठिकाणी फिरतोय. आदरणीय माजी मंत्री जानकर साहेबांनी पुढाकार घेतला आणि ही श्री सिद्धनाथ नागरी आघाडी आम्ही उभा केलेली आहे. यामध्ये समविचाराचे सगळे लोक एकत्र आहेत. राष्ट्रवादी दोन्ही आहेत. जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष आहे. आम्ही असं ठरवलं की खऱ्या अर्थानं मसवडचं स्वरूप बदलायचं. आमच्या 3 सूत्रे आहेत. एक सुरक्षितता आहे, स्वाभिमानानं माणसात जगता यायला पाहिजे आणि सर्वांगीण विकास आहे. विकासाबद्दल इथं काय बोलायचं झालं तर सगळ्यात जुनी नगरपालिका आहे, पण दुर्दैवानं पाण्याचाच प्रश्न, जो मूलभूत प्रश्न आहे, तो सुद्धा इतक्या वर्षामध्ये सोडवला गेला नाही. आणि म्हणून आम्ही टीका करायची नाही, पण आम्हाला वस्तुस्थिती लोकांच्या समोर मांडायची आहे. सातत्यानं खोटं बोलायचं आणि वेळ मारून न्यायची इलेक्शन पुरतं, असं यापुढं चालणार नाही. लोकांनी ठरवलंय की हा बदल करायचा आहे आणि या तिन्ही उमेदवारांना थेटच्या उमेदवारी भुवनेश्वरी राजमाने आहेत. खूप चांगला वारसा त्यांच्याकडे आहे. त्या स्वतः अतिशय पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. चांगलं काम करायची मनापासूनची त्यांची इच्छा आहे. इतर दोन्ही जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये अंजनाताई विरकर आहेत, त्याचबरोबर आमचा संजय विरकर आहे. हे दोन्ही उमेदवार अतिशय चांगले. अंजनाताई रासपाच्या कब्बशी या चिन्हावरती आहे, बाकीचे दोन्ही उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती आहेत. तर माझी विरकरवाडीकरांना विनंती आहे, बदलाची खूप चांगली संधी तुम्हाला आहे, तरी संधी घ्या आणि खऱ्या अर्थानं विकासाची सुरुवात आपण करूया. तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न, गेल्या महिन्याभरात तुम्ही मसवडमध्ये अगदी छोट्या छोट्या वस्तीवर गावात जाताय, पोचताय. काय लोकांच्या भावना आहेत तिथल्या वातावरणाच्या लोकांच्या संदर्भात? भावना अतिशय लोक तीव्र आहेत. बोलत नाहीत, पण काय वातावरण? गोरगरीब माणसाच्या भावना अतिशय तीव्र आहे. खांडेकर वस्तीला आम्ही मगाशी गेलो होतो, जानकर साहेब बरोबर होते. तिथल्या लोकांनी सांगितलं की साधा खांब, विजेचा खांब द्यायचे आहेत 2, ते द्यायसाठी सुद्धा प्रचंड छळवणूक होते. आणि तिथं रस्ता विरकरवाडी म्हणजे खांडेकरवाडी 3 ठिकाणी वाहिली गेली. रस्त्याची अनेक वर्षाची मागणी आहे, पण ती मागणी पूर्ण झालेली नाही. त्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या आणि त्यामुळे लोकांना ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत आणि लोकांना बदल हवा आहे, तो निश्चित होणार. आपल्यासोबत थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत. मॅडम, काय सांगचाल तुम्ही? प्रतिसाद कसा आहे तुम्हाला मतदारांच्या भेटीसाठी सुरू? हो, नमस्कार सर्वांना. आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब, आदरणीय अनिल देसाई साहेब आणि आदरणीय जानकर साहेब आणि आदरणीय अभयदादा जगताप साहेब, हे सर्वजण आम्ही उमेदवार आहेत म्हणून आम्ही फिरतोयच, पण हे आमचे वरिष्ठ नेते हे सुद्धा तेवढ्याच तळमळीने आमच्या बरोबर फिरतायत. का तर ह्यांना वस्तुस्थिती जाणून घ्यायचे, प्रत्येक ठिकाणी पोहोचून वाड्या, गल्ल्या, वाड्यातल्या गल्ल्या असतील, वस्त्या, शहरात पण फिरून झालेच आमचं. पण जे अजून मागास राहिलेले भाग आहेत, वाड्या आपल्या अतिशय मागास राहिलेले आहेत. पिण्याचं पाणी जर तिथं पोहोचत नसेल तर मग ते किती मागास आहेत हे विचार करू शकता तुम्ही. दिवे, जसे साहेबांनी सांगितले की पथदिवे नाहीत, तुम्ही देऊ शकत नाहीत पथदिवे अजून जनतेला. अक्षरशः आम्ही म्हासाळवाडीला पण गेलो होतो, मी जसं अगोदर पण सांगितलंय. तिथं सुद्धा 2-3च खांब आहेत फक्त. आम्ही टॉर्च मध्ये प्रचार केलाय तिथं रात्रीचा. म्हणजे किती वस्तुस्थिती वाईट आहे. आणि ही वस्तुस्थिती बदलायला आम्ही प्रत्येक प्रभागातले तिघ असे आम्ही 21 जण नाहीत, तर आमच्या बरोबर आमची पूर्ण टीम दिसते तुम्हाला. आमचे वरिष्ठ नेते हे सुद्धा तेवढ्याच तळमळीनं तुम्हाला सांगतायत की विकास घडवा तो आत्ताच. पुन्हा 5 वर्ष तुम्ही आम्हाला उलट कामाला लावा तुमच्या ह्याच्यासाठी. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशीपासून तयार आहे इथं. फक्त संधी द्या, हीच तळमळीची विनंती आहे.